काय चालू आहे सध्या याचा विचार केला पाहिजे. तुम्ही ज्या फॉलोअर्सचा उल्लेख केलात किंवा तुम्हाला मिळणारा जो प्रतिसाद आहे त्याचा उल्लेख केला, तर त्याचा एक डेटा सुद्धा आहे आणि त्याच अनुषंगाने माझे 2 प्रश्न आहेत. पण पहिले मी तो डेटा सांगते. भारतीय जनता पक्षाचे Instagramवर जर आपण पाहिलं, जिकडे सगळ्यात जास्त तरुणाई असते, 18,000 त्यांच्या पोस्ट आहेत. त्यांचे फॉलोअर्स हे 8.8 मिलियन्स इतके आहेत आणि ते स्वतः 4च लोकांना फॉलो करतात. त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीन असतील आणि अजून एखादा कोणीतरी असेल आणि भाजपचंच कदाचित अधिकृत इतर हँडल असेल. वर्सेस आता आपण काँग्रेस पाहूया. म्हणजे भाजपचे 8.8 मिलियन फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवर, काँग्रेसचे 13 मिलियन फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवर आणि तुमचे जे कॉक्रोच जनता पक्षाचं जो मी हँडल बनवलं त्याचे या अवघ्या 2-3 दिवसांमध्ये फक्त 60च पोस्ट असून सुद्धा 14.9 मिलियन फॉलोअर्स बनलेत आणि कदाचित ते अजूनही जास्त असू शकले असते जर तुमचे आज इतर हँडल सस्पेंड झाले नसते तर. तर मला हे पहिले विचारून घ्यायचंय, मी सस्पेन्शनवर नंतर येते, पण पहिले हे जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला असं का वाटतं की एवढे 2 तगडे ऑप्शन भारताच्या राजकारणामध्ये आता असताना सुद्धा भाजप असेल किंवा काँग्रेस असेल, इतक्या मोठ्या संख्येने तुमचे फॉलोअर्स जे वाढतायत याच्या मागचं तुम्हाला काय कारण वाटतं? सरकारवर हा विश्वास राहिलेला नाहीये का अशाही दृष्टीने पाहिलं जाते? जेनझी मुवमेंट तयार होते किंवा हा एक तरुणाईचा आवाज की ज्याला रस्त्यावर उतरून आंदोलन करणं हे आता तेवढं माहिती नाहीये, कारण गेल्या 10 वर्षांमध्ये तशी मोठी आंदोलनं आपण पाहिलेली नाहीये तरुणांची, पण ती सोशल मीडिया थ्रू कुठेतरी दिसून येत आहेत का, प्रतिबिंबित होत आहेत का, हा त्यातला अर्थ निघू शकतो का? तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला एवढे मोठ्या संख्येने फॉलोअर्स मिळण्यामागचं काय कारण असू शकतं? तुम्ही ह्या लोकांशी बोलतोय, रोज बोलतोय मी, रोज कमीत कमी 200-300 लोकांशी पर्सनली बोलायला बघतोय, मेसेज करतोय मी त्यांना कॉल करतोय, मी रात्रभर जागून मीडियासोबत बोलता बोलता मी त्या लोकांशी बोलायचा प्रयत्न करतोय. तर ते लोक मला एकच गोष्ट म्हणतायत की आम्ही होप सोडून दिल्या होत्या, आम्हाला वाटत नव्हतं या देशात काही होऊ शकतं, पण जेव्हा तुम्ही हे प्लॅटफॉर्म सुरू केला, भलेही मजाकमध्ये जरी सुरू केला असेल, पण आम्हाला असं वाटलं आमच्यासाठी कोणीतरी बोलतंय. जेव्हा आम्हाला कॉक्रोच म्हणण्यात आलं, जेव्हा आम्हाला पॅरासाइट म्हणण्यात आलं, तेव्हा बाकी कोणता पक्ष जरी काही बोला नसेल तरी आम्हाला एक दिसलं कोणती तरी नवीन पार्टी आली आहे, भलेही गंमत जम्मत म्हणून आली आहे, पण कमीत कमी ती आमच्यासाठी उभा तरी राहिलेली आहे. आणि काय चालू आहे आपल्या देशात मागच्या 10-12 वर्षापासून अनुजा आपण हे बघतोय, एक नॅरेटिव्ह बघतोय आपल्या देशात. नॅरेटिव्ह काय मागच्या 10-12 वर्षात कसल्या टाईपचं पॉलिटिक्स चालू आहे? हिंदू मुसलमानाचं पॉलिटिक्स चालू आहे, गाय गोबरचं पॉलिटिक्स चालू आहे. आपल्या सगळ्या गोष्टी तिथंच घेऊन फिरतायत. तर आपल्या सरकारचे जे फोकस आहे तो सगळं तिथंच आहे. मी मागच्या 2 वर्षापासून इथं अमेरिकेत राहतोय. इथं विषय काय चालू आहे? AI मध्ये अमेरिका अजून कसा पुढे जाऊ शकतो, सेमी कंडक्टर कॅपॅसिटीमध्ये अमेरिका अजून कसा पुढे जाऊ शकतो, अमेरिका क्लीन एनर्जी, रिन्युएबल एनर्जीवर 100% कसा जाऊ शकतो, हे इथं कॉमन डिस्कोर्स आहे इथलचा डिस्कशनचा. आपल्या इथं काय कॉमन डिस्कोर्स असतो? आपल्या इथं कुठे 4 लोक जरी भेटले तरी त्यांच्या त्याच गोष्टी आहेत, कारण की मीडियावरही तेच दिसतंय, सरकारमध्येही तेच चालू आहे. पण याचं आपल्याला हे कळत नाहीये की युवकांना याचा फायदा काय होतोय, त्यांच्यासाठी कोण बोलतंय? सत्ता पक्ष असो, मीडिया असो किंवा अपोजिशन असो, त्याच्यातलं कोणीतरी हे जे 20-22 वर्षांची मुलं आहे आज जी नीटची तयारी करतायत, IIT मध्ये गेलेली आहेत, काही डेटा सायंटिस्ट बनायचा विचार करतायत, त्यांच्यासाठी तुम्ही काय ऑफर केलेले आजपर्यंत आणि कधी करणार? तुम्ही काहीच ऑफर केले नाही. यू हॅव फेल्ड टू अड्रेस देअर नीड्स आणि त्यामुळेच ते इतक्या लवकर आमच्याकडे आले, नाही तर ते त्यांच्याकडे गेले असते. नाही, पण ह्याच्यात हाही एक मला मुद्दा दिसतो. तुम्ही जसं म्हणताय की लोक